आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून निशाणा साधलाय। सोलापूरच्या टेंभुर्ण्यामधील आक्रोश मोर्चात सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलंय। सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांच्या विम्याचे 8,000 कोटी विमा कंपन्यांच्या घशात गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय। स्वामीनाथन आयोगावरून देखील फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे। तसंच सरकारला दान दिलं तरच अनुदान मिळतं असा टोलाही त्यांनी लगावलाय। आम्ही ज्यावेळी पीक विम्याच्या संदर्भात मदत देत होतो, आम्ही तर पीक विम्याची मदत द्यायचो आणि थेट खात्यातही मदत द्यायचो। पीक विम्याच्या संदर्भात मदत देत होतो, हे लोक विमा कंपनीवर मोर्चे काढत होते आणि सांगत होते हा विमा कंपनीच्या फायद्या करताय, त्यांना फायदा होतोय, शेतकऱ्याला तोटा होतोय। आता मोर्चे काढणारे कुठे आहे? आपल्याला आश्चर्य वाटेल, एकट्या मागच्या वर्षामध्ये यांच्या नालायकपणामुळे विमा कंपन्यांना 8,000 कोटी रुपयाचा फायदा झाला। 8,000 कोटी रुपयाचा जो पैसा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होता, 8,000 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात यांनी ओतले। कोणती योजना चालू आहे? यांच्याकडे एकच योजना चालू आहे। यांचं काम हे जुन्या काळातल्या पब्लिक टेलिफोन सारखा आहे। त्या टेलिफोनमध्ये 1 रुपया टाकला तरच हॅलो ऐकू यायचं, नाही तर हॅलो ऐकू यायचं नाही। हे सरकार असंच आहे। या सरकारला दान दिलं तर अनुदान येतं आणि दान दिलं नाही तर दानादान होते। अशा प्रकारची अवस्था या सरकारने आमच्या सामान्य शेतकऱ्याची करून ठेवली आहे। केवळ माल कमवण्याचं काम चाललेलं आहे। सगळे याकरताच गुंग आहे। खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या काळात सांगितलं, माझं कुटुंब माझी जबाबदारी। यांच्या सगळ्या मंत्र्यांना वाटलं हेच ठरलंय, आपल्याला फक्त आपलं कुटुंबच पाहायचं आहे, बाकी जी जनता आहे ती मोदींची जबाबदारी आहे, ते मोदी पाहतील। आणि म्हणून यांच्या सगळ्या मंत्र्यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी सुरू केली। सगळा माल आपल्या घरी न्यायचा, या ठिकाणी आपलीच घरं भरायची। शेतकरी मेला काय आणि जगला काय यांना काही घेणं देणं नाही। आणि यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणि यापुढे आपण पाहणार आहोत इंदापूरहून न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा।